सत्य हं? अरे सत्य आहे की गद्दार तू आहेस तू शुभू? साहेब मी गद्दार आहे? माझा सत्याशी काय संबंध आहे? नाही साहेब, मी खरा आहे, माझे अण्णा बी खरे आहेत, माझ्या अण्णांनी चोरी केलेलीच नाहीये. आणि ज्यानं कोणी चोरी केली ना ते सत्य आज मी मांडणार आहे. सत्य हे आहे की हार तुझ्या बापाने चोरलाय. अजून कुठलं सत्य उघडकीड सांगायचंय तुला? साहेब मी तुम्हाला तेच सांगतोय, जे डोळ्यांनी दिसते ते सत्य नसतंय. साहेब आपल्या डोळ्यासमोर जो कधी कधी खेळ चाललेला असतो ना, तो कुणीतरी बुद्धीनं रचलेला कट असतोय, डाव असतोय. पण काय हरकत नाही, आज तो डाव तो कट मी मोडीत काढणार आहे. जे काय मगाशी तू मला सांगितलंस ते खरं खरं साहेबांसमोर सांगायचं आत्ताच्या आत्ता. बोल बोल. शुभू बोलतोय ते खरं आहे. ऐकलंच साहेब? नाही म्हणजे त्याच्या वडिलांनी नाही चोरी केली. चोरी जर का त्यांनी केली नाही तर मग कोणी केली आहे? चोरी की नाही अलकनंदा मॅडमनी केली. आणि तो हार त्यांनी दौलतरावांच्या पिशवीत टाकला. साहेब म्हणजे मी बी या कटात सामील होतो. हे सगळं खोटं आहे विश्वंभर. हा आपल्या पक्षाचा वैरी आहे. अरे मी असं काही केलेलं नाहीये. खोटं बोलतोय, खोटे आळ घेतोय हा माणूस. अलकनंदा मॅडम आता स्वतःचं खोटं कशाला लपवायला लागलंय जगासमोर ना? हा मान्य करे की तुम्हीच केलं समजा म्हणून. एक गप्प बसा. थांब शुभू. नंदा कसं करू शकत नाही. तिच्यावर बोट दाखवायची लायकी नाही कोणाची. साहेब ह्यो तुमच्या समोर जो उभारलाय तो राजकारणातला सगळ्यात मोठा शत्रू आहे तुमचा. मला सांगा साहेब, कुठला नेता स्वतःची अशी पद पणाला लावून असं गुन्हा मान्य करेल? साहेब साहेब ह्यो जो विक्रम बोला लागलाय ना तेच खरं आहे आणि तोच पुरावा आहे साहेब.